नमस्कार मैत्रिणींनो, प्रत्येकाच्या घरामध्ये असे खमंग, पौष्टिक आणि अतिशय उपयुक्त थालीपीठाच्या भाजणीचे पीठ हे असायलाच पाहिजे. अशीच ही खमंग थालीपीठाच्या भाजणीची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर गीतूस खाद्य संस्कृतीला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी ही खमंग थालीपीठाची भाजणी तयार करण्यासाठी मी इथे एका वाटीच्या प्रमाणामध्ये सगळे साहित्य घेणार आहेत. मी जरी वाटीने हे सगळे प्रमाण घेतले तरी तुमच्यासाठी वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. त्यामुळे भाजणी करताना तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. सर्वात पहिल्यांदा मी 1 वाटी मसुरीची डाळ घेतलेली आहे. मसुरीची डाळ आपण छानपैकी खमंग होईपर्यंत भाजून घेऊयात. भाजणीमध्ये आपण अनेक प्रकार वापरतो, त्यामुळे मी 2 बर्नरवरती 2 कढया ठेवून घेतलेल्या आहेत. सगळे साहित्य आपल्याला स्लो गॅसवरती छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे अशा प्रकारे 2 कढया ठेवल्या की वेळेची बचत देखील होते आणि भाजणीसुद्धा लवकर तयार होते. दुसऱ्या कढईमध्ये मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. हे दोन्ही साहित्य आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. उडदाची डाळ ही भाजताना तिचा खमंग असा सुवास दरवळतो आणि किंचित असा तांबूस रंग यायला लागला की डाळ ही भाजली गेलेली आहे असं समजायचे. येथे मसूरची डाळ ही भाजून झालेली आहे. यातच मी आता 1 वाटी मुगाची डाळ टाकून घेतली. सगळे साहित्य हे काढून ठेवावे, म्हणजे एका मागोमाग एक हे सगळे भाजल्या जाते. दुसऱ्या कढईमध्ये उडदाची डाळ देखील भाजून झाली आहे. त्यामध्ये मी 1 वाटी अख्खा मूग टाकून घेतला. दोन्ही कढया ह्या लोखंडाच्याच आहे. लोखंडाच्या कढईमध्ये धान्य हे छानपैकी भाजल्या जाते. लोखंडाची कढईमध्ये भाजलेले धान्य हे थोडे पौष्टिक देखील असते, म्हणून शक्यतो लोखंडाची कढई जर असेल तर फारच छान. कढई एकदा गरम झाली की बाकीचे साहित्य भाजायला वेळ लागत नाही. अगदी 4 ते 5 मिनटामध्ये स्लो गॅसवरती डाळी ह्या भाजल्या जातात. मुगाची डाळ ही आणि अख्खी मूग देखील भाजून झालेली आहे. एका बाजूला मी 1 वाटी मटकी टाकलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. आता दोन्ही जिन्नस आपण भाजून घेऊयात. साबुदाणा भाजायला 2-3 मिनटं हे थोडे जास्त लागतील. साबुदाणा हा छानपैकी लाह्या फुटतात तसा फुटायला लागला की तोपर्यंत आपण तो भाजून घेणार आहोत, म्हणजे तो छानपैकी खमंग होतो. एका बाजूला मटकी ही भाजून झालेली आहे. त्या ठिकाणी आता मी 2 वाट्या पोहे टाकून घेते. पोहे हे वजनाला हलके असतात, म्हणून ते 2 वाट्या घेतलेले आहे. साबुदाणा झाल्यानंतर याच कढईमध्ये मी 2 वाट्या तांदूळ टाकून घेतला. तांदूळ आपल्याला हा जुनाच घ्यायचा आहे. तो जर रेशनचा असेल तरी देखील चालेल. असेच सगळे धान्य हे भाजून झाल्यानंतर आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे, म्हणजे ते पटकन गार होते. पोहे देखील भाजून झालेले आहे. तांदूळ देखील भाजून छान झालेले आहेत. तांदळाला थोडासा तांबूस रंग येईपर्यंत आपण ते भाजून घेणार आहोत. आणि दुसऱ्या बाजूला 2 वाट्या चणा डाळ घेतलेली आहे. तीसुद्धा आपण छानपैकी अतिशय खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. चणा डाळऐवजी तुम्ही अख्खे हरभरे घेतले तरी देखील चालेल. ते देखील अशाच प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर ज्या वाटीने आपण सगळे धान्य घेतले त्याच वाटीने 1 वाटी भरून अख्खे धणे घेतले. त्यामध्ये 10 ते 12 लवंग आणि दालचिनी टाकून घेतली. जर तुमच्याकडे काळे मिरे असतील ते सुद्धा 10 ते 12 यामध्ये टाकून घ्या आणि छानपैकी खमंग सुवास येईपर्यंत भाजून घ्या. धणे थोडेफार भाजले गेलेले आहे. आता त्याच वाटीने अर्धा वाटी जिरे घेतले आणि पाव वाटी बडीशोप टाकून घेतलेली आहे. हे सगळे साहित्य आपण आता भाजून घेऊयात. असे हे धने, जिरे आणि बडीशोप टाकल्यानंतर भाजणीला फारच खमंग असा सुवास येतो आणि त्याची चव देखील ही फारच वाढते. म्हणून तुम्ही देखील असे हे सगळे साहित्य भाजणी करताना नक्की टाका. सगळे साहित्य हे अतिशय गरम आहे. याच वेळेस यामध्ये
1 टेबलस्पून ओवा टाकून घ्यायचा. त्याचप्रमाणे 2 वाट्या यामध्ये नाचणी टाकून घेतलेली आहे. नंतर 2 वाट्या बाजरी टाकून घेतलेली आहे. साहित्य हे गरमच आहे म्हणून ह्यांना पुन्हा सेपरेट भाजण्याची गरज नाही. लगेचच साहित्य आपण असे हे मिक्स करून घेऊयात, म्हणजे नाचणी आणि बाजरी दोन्हीही गरम होतील. सगळे साहित्य असे छानपैकी हलवून घ्यायचे, म्हणजे वाफेने त्यांना ओलावा होणार नाही आणि ते लवकर गार होतील. यानंतर यामध्ये मी 2 वाट्या गहू टाकून घेतलेले आहे. भाजणी गरम असतानाच असे गहू टाकले तरी देखील चालेल, किंवा तुम्ही त्याला 2 मिनिटासाठी गरम करून टाकले तरी देखील चालतील. यानंतर या भाजणीमध्ये सगळ्यात मोठे प्रमाण आहे ते म्हणजे ज्वारीचे. ज्वारी यामध्ये मी 7 वाट्या टाकलेली आहे. ज्वारी देखील आपल्याला 3 ते 4 मिनटं गरम करून घ्यायची, म्हणजे तिच्या लाह्या फुटायला सुरुवात झाली की लगेच गॅस हा बंद करायचा आहे. अशा प्रकारे ज्वारी भाजून घेतली की थालीपीठही अतिशय खमंग होतात आणि खुसखुशीत देखील होतात. ज्वारी भाजून झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून मेथीदाणा टाकून घेतला. मेथीदाणा हा छानपैकी हलवून घ्यायचा. मेथीदाणा टाकल्यामुळे अजिबातच थालीपीठाला कडवट अशी चव येत नाही. ज्वारी देखील भाजून झालेली आहे. आता सगळे साहित्य आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि गार करून घ्यायचे आहे. यानंतर यामध्ये तुम्ही कसुरी मेथी टाकली तरी देखील चालेल, किंवा थालीपीठ करताना देखील आपण कसुरी मेथीचा वापर करू शकतो. अशी ही मस्त अशी भाजणी आपली तयार झालेली आहे. भाजणी गार झाल्यानंतर ती गिरणीमधून दळून आणायची. भाजणी दळताना ती भाकरीच्या पिठासारखीच दळून आणायची. गव्हाच्या पिठासारखी एकदम बारीक दळायची नाही, तरच भाजणीची थालीपीठ हे अतिशय खमंग होतात. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून आपण या भाजणीचे पौष्टिक असे थालीपीठ तयार करू शकतो. पहा, असे सरसरीत भाजणीचे पीठ मी दळून आणलेले आहे. अशा या भाजणीचे तुम्ही वडे करा, थालीपीठ करा किंवा चकली केली तरी देखील ती फारच छान होते. नाश्त्यासाठी तर या भाजणीच्या पिठाचे थालीपीठ अतिशय पोटभरणीचे आहे. या एवढ्या साहित्यापासून जवळपास 4 किलोची भाजणी तयार झालेली आहे. तुम्ही यापैकी अर्धी दळून आणली आणि अर्धी पॅक डब्यामध्ये ठेवली तरी देखील चालेल. असे हे तयार झालेले भाजणीचे पीठ अजिबातच खराब होत नाही. 3-4 महिने ते अगदी छान चालते. ते पीठ इतके खमंग तयार होते की ते 3-4 महिने राहणारच नाही. अतिशय पौष्टिक असे हे पीठ तयार झालेले आहे. असा हा थालीपीठाच्या भाजणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.